सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेला बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयाच मानव म्हणावे का? ओळखलं का? या सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं ज्योतिबा फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना, तो एक सर्वसाधारण माणूस नाही, तो एक संपूर्ण जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच होय. त्यावेळी बायांना उरावर रडण्याची पद्धत नव्हती. आपण भलं, आपलं घर भलं आणि घरातील चूल, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. त्या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. अशातच 1 जानेवारी 1848 रोजी आम्ही पुण्यातील भेडेवाड्यामध्ये मुलींची आमची पहिली शाळा काढली. मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा झाले. शेण फेकलं तरीही मी सहन केलं, शेण फेकलं तरीही मी सहन केलं. आता माझ्या दगड फेकले तरीही मी सहन केलं. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. शेपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, शेपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, जर वाघासारखं जगलात तर नाम होईल, जर वाघासारखं जगलात तर नाम होईल. आणि एके दिवशी एक घटिंगण माझ्या समोर येऊन म्हणाला, अगं ए टवळे, कुठे निघालीस? अगोदर आमच्या पोरीबाळींना शिकवायचं बंद कर. कदाचित त्याला माहित नव्हतं की आम्ही ज्योतिराव फुलेंच्या पत्नी होतो. म्हणूनच आम्ही आवाज उठवला, असा हात घेतला आणि सटकन त्याच्या थोबाडीत लावली आणि म्हणालो, आज आलायस थोबाड फुटले, आज आलायस थोबाड फुटले, जर पुन्हा आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवेन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.